कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी सबस्क्राइब करा कर्जत न्यूज नेटवर्क। कर्जत शहर आणि तालुक्यासाठी कौतुकाची आणि अभिमानाची बाब। कर्जत शहरातील विद्यार्थी चिरंजीव आदेश अतुल कानडे हा लंडन युनिव्हर्सिटीमधून मास्टर डिग्री घेऊन कर्जतमध्ये परतला आहे। कर्जतचे रहिवासी अतुल शेठ कानडे यांचा तो मुलगा, त्याचा थोडक्यात प्रवास आपण आता पाहणार आहोत। 5वी ते 10वीचे शिक्षण त्याने प्रतिसुधाजी इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल राहता या ठिकाणाहून घेतले। पुढील शिक्षणासाठी त्यांनी CBSE बोर्ड दिल्लीच्या माध्यमातून दिल्ली या ठिकाणी शिक्षण पूर्ण केले। त्यानंतर 11वी आणि 12वी सायन्स हे त्याने कर्जत येथील अतिशय नावाजलेले दादा पाटील महाविद्यालय याच्यामधून त्याने आपलं 11वी-12वीचं शिक्षण पूर्ण केलं। त्याच्यानंतर तो ग्रॅज्युएशनसाठी DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वल्लभभाई पिंपरी चिंचवड येथील BCS हा कोर्स त्याने त्या ठिकाणी पूर्ण केला। त्याच्यानंतर त्याला त्याच कोर्सवरती नोकरी लागली। पुणे येथील विप्रो कंपनीमध्ये 2 वर्ष त्याने नोकरी केली। त्याच्यानंतर त्याला मास्टर डिग्री करायची होती आणि मग त्याच्यासाठी लंडन येथील बेलफास्ट युनिव्हर्सिटीमध्ये त्याचा मास्टर डिग्रीसाठी नंबर लागला। उच्च शिक्षणासाठी प्रचंड खर्च होईल अशी कल्पना असताना सुद्धा तो मास्टर डिग्रीच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करू लागला आणि त्याची जिद्द, चिकाटी, यश आणि खेचून आणण्यामध्ये त्याला साथीदार झाला। अतिशय मेहनती, त्याचबरोबर हुशार, अपार कष्ट करण्याची शक्ती असणारा हा विद्यार्थी याने कर्जत सारख्या छोट्याशा गावामधून पुढे येऊन शिक्षणाची जिद्द न सोडता वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याने आपल्या शिक्षणाचा वटवृक्ष वाढवतच तो राहिला आणि लंडन येथील क्वीन युनिव्हर्सिटी बेलफास्ट येथे सायबर सिक्युरिटी या अवघड विषयामध्ये त्याने मास्टर डिग्री संपादित केली। आदेशची आपल्या यशामध्ये असणारी जी घोडदौड होईल ही अशीच सुरू राहो। त्याचबरोबर त्याला कर्जत न्यूज नेटवर्कच्या वतीने, त्याचबरोबर महाराष्ट्रातील संपूर्ण कासार समाजाच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे। वेगवेगळ्या ठिकाणी त्याला शुभेच्छाचा वर्षाव त्याच्यावरती होत आहे। आदेश हा कासार समाजातील एक युवक एवढ्या मोठ्या वाटचालीला तो पात्र ठरत आहे आणि स्वतःच एक अस्तित्व त्याने तयार केलं आहे। याच्यामध्ये त्याची आई, वडील, भाऊ, बहीण, मित्रपरिवार, समाज आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचे शिक्षक आणि सहकारी नातेवाईक या सगळ्यांचे योगदान याच्या यशामध्ये आहे। आदेश आपल्या कर्तृत्वामुळे कासार समाजाला एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवणार आहे। त्यासाठी तो समाज बांधव व त्याचे समाज बंधू भगिनी हे सर्व त्याचे अभिनंदन तर करतच आहेत, पण सर्वांसाठी ही एक गौरवाची बाब आहे की कासार समाजाचा एक युवक हा परदेशात जाऊन एवढं मोठं यश संपादन करून भारतामध्ये पुन्हा आलेला आहे। कालिका माता कासार समाजाचे आद्य गुरु परमपूज्य आकडोजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्याने आपण केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे।